चॅम्पियनशिप 5 पटकावल्यात, एकूण 8 ट्रॉफी म्हणजे RM11 सोनारपाडा नंतर हा संघ देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे. चुरस चालू आहे, होऊ दे, चुरस पाहिजेलच. काल परवाच्या दिवशी देखील मला वाटतं सामने सोनारपाड्याला ट्रॉफी जिंकली. क्या बात आहे, 24 तासात 3 ट्रॉफ्या जिंकल्यात. यश आणि राजकुमारला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय प्रशांत, येतोय यंगस्टरांचा संघ हा. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण साहिलला पाहू शकता, यशला आपण पाहू शकता. साहिल जर का एक बॅटर देखील या संघामध्ये मच्छिंद्र आहे. आपण तर मच्छिंद्रच्या सुपत पहिला चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंगनला, बिग विकेट, बॅटर बाद. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, तर यश मात्र नियंत्रण मिळू शकले नाहीये. फटका थोडासा हवेमध्ये जास्त गेला, लांबी मिळाली, वाईडिश लॉंगनला झेल पकडला, तर बॅटर बाद. पाटील सायकल देखील आली बघा मालिका वीरची. साईनाथ आपण सायकल घेऊन येतात. असं वाटतं साईनाथ सकाळी वॉर्मअपला आले आहेत सायकल घेऊन. साईनाथ त्यांनी स्पॉन्सर केली आम्हाला सायकल आणि ते घेऊन आले. ते कोण आहेत? वेदांत वामन टवले. नाही बाबा, सायकल कोणी कोणी दिले ते सांगा आम्हाला व्यवस्थित. अजित खाने आणि राज सुरकर त्याच्या. हा चेंडू लाईन पावी लागणार, पंच वाईटची खून करतायत. पहिला चेंडू ते विकेट बॅल आणि आव्हान धावेने खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहू शकता गौदेवी आपण तर योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ. लॉप केला, यावेळेला उडवलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर, क्षेत्ररक्षक आले त्याला बीट करून चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमारच्या पार, चौकार. पाच धावा आपण पाहू शकता. वेळेला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वेळेला गोलंदाज प्रशांत. ओ पुणेचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. प्रशांत भावेश पाटील सलामीला येणार. आपण आज तिसरा क्रमांक, फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवून दिलं. यावेळेला आपण तर स्क्वेअर लेग सीमारच्या पार, षटकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार बघा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. तेजस देखील, तेजस जरा चला लवकर. 11 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रशांत गोलंदाजी बाकड चांगली बॅटिंग करतो. भावेश बघा आल्यापासून आक्रमणाला सुरुवात केली. ओ चांगला चेंडू होता, फुल लेनचा हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. ड्रिल करून दाखवत भावेश कशा प्रकारे इथून खेळायचं. 11 धावा दाखल करतात. पॉवर प्लेचा षटकच सुरू आहे. 2 सामने जिंकून आपण तर RM11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघ. ओ डाऊन डी ग्राउंड चाललाय चेंडू. आपण तर वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाले चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतंय. 4 धावा. ज्या बॅट आपण तर क्षेत्ररक्षकाने चौक आपण तर पहिला झेल पकडला तो बॅट आपण तर क्षेत्ररक्षक इथे चूक करतोय आणि चौकार मिळतो. 15 धावा दाखल करते आपण पाहू शकता. पहिल्या
दास सोरकाते, साईनाथ सोरकाते आणि अजित सोरकाते यांच्याकडून खाने यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल मिळाली, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. 15 धावा दाफलकाती लागलाय, चांगला स्टार्ट बघायला मिळालाय. आपण पाहू शकता यावेळेला गावदे उंबारली योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ चांगली बॅटिंग केली, सुरुवात चांगली केली. जरी नाणेफेकी गमावली असेल सोमनाथने, पण इथे मात्र या दोन बॅटरांनी चांगली सुरुवात केली. खास करून भावेचं कौतुक करेल. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ बघितलं तर 5 चॅम्पियनशिप पटकावले, एकूण 8 ट्रॉफीज पटकावले या वर्षीचा विचार केला तर. 40+ माध्यमातून जरी विचार केला तर यांचा 40+ संघ देखील खूप चांगला संघ आहे. श्याम भोईर देखील आले आहेत. कैलास पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. श्याम भोईर आपण तर जबरदस्त क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू 40+चे. प्रथमचा हा पहिला चेंडू बॅकपटवर गेले होते, यावेळेला बॅटर राजकुमार. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रथम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतो. पूल केला यावेळेला, उंच गेलाय चेंडू आणि आला यावेळेला पण ओ झेल ड्रॉप. प्रयत्न भरपूर केले. दुर्गेश कडून चूक झाली बघा, प्रयत्न भरपूर केले ते दुर्गेशने. एकोणीस धावा फलक आपण पाहू शकता. योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ प्रथम बॅटिंग करतो. जरी टॉस गमावला असेल पण बॅटिंग खूप जोरदार चालू आहे, सुरू चांगली आहे. चेंडू पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. 19 धावा फलकाती. भावेश काहीतरी बातचीत करायला जातो यावेळेला राजकुमार बरोबर, कारण का एक सिंगल आली तरी चालेल, डॉट नको असतील असंच काहीतरी मंत्र देत असतील, कारण येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही चांगले बॅटर आहेत या संघाकडे. साईले आपण इथं प्रेमला देखील आपण ज्युनियर प्रेम, सिनियर प्रेम, आशुतोष, रुद्राक्ष, विराज. ओ बॅकफुटर गेल्या, कट केलं यावेळेला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जर काय कॅची प्रॅक्टिस केली राजकुमारने, बाद होतो यावेळेला. प्रेम आलाय, प्रेम भोईर सिनियर आलाय. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालं की श्याम गेला, सचिन गेला, आता संघ कोण चालू. पण आपण तर सोमनाथ आहे, त्याच्या नेतृत्वाखाली प्रेम आहे, पण त्यानंतर यंगस्टर जे आले ना त्यांनी मात्र विश्वासार्थ ठरवला आणि कुठेतरी गावाचं नाव पुन्हा एकदा आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलंय. 8 ट्रॉफी जिंकल्या आहेत. जर राजकुमार अपयशी ठरला असेल पण प्रत्येक स्पर्धेत त्याचं देखील कमिटमेंट, आपण त्या कामगिरी चांगली राहिली. प्रेम पाहू शकता आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. प्रेम आपण तर ज्युनियरला देखील पाहू शकता, लेदर क्रिकेटर चांगली गोलंदाजी करतो. आता स्पर्धा झाली ओपनची आपण तर शहरी विभागाची, त्यामध्ये काय गोलंदाजी केली ती प्रेमने देखील सकाराम शेठ विद्यालयाच्या मैदानावर. प्रथम गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूमध्ये 4 धावले. आता स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रेम भोईर सिनियर पाहिजे कशावर बॅटिंग करतोय, भरपूर जबाबदारी असणारे. आल्या आल्या ड्राईव्ह बघायला मिळाला या बेला, मिडा फोरून चेंडू चाललाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तर चांगला फटका होता. कॉफी बुक स्टाईल हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलं होतं या बेला. संख्या 21. 2 बॅटर बाद, सलामीची जोडी बाद झाली. यश बाद झाला, राजकुमार बाद झालाय. 21 धावा. प्रथमेश हो बाकपट जाऊन कट करायचा होता, पंच वाईट शिकून करतायत. आव्हान भर धावसंख्या फलकर आपण पाहू शकता 22 धावा आपण पाहू शकता. इथून तो संघ जिंकेल तर देवीचा पाडा संघाबरोबर लगेच फाईट बॅक करणार आहे. हवेमध्ये चेंडू या वेळेला व्यवस्थित मिळत झाला नाही याचे फटका. प्रेम त्यामुळे थोडासा नाराज झाला सर, पण स्ट्राईक मात्र त्याच्याकडे असणारे पुढच्या षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकर ते आपण पाहू शकता. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद 23. चांगली सुरुवात केली, कारण या संघाकडे देखील गोलंदाजी खूप चांगली. प्रेमचा एक षटक असणार आहे. ज्युनियर प्रेम, सिनियर प्रेम, सोमनाथचा अनुभव पण यश, चांगले गोलंदाजी या संघाकडे देखील. विराज देखील आहे, अष्टपैलू खेळाडू, पण कदाचित आता एवढे चांगली बॅटिंग ऑर्डर येते त्यामुळे त्याला देखील मला वाटतं कदाचित बॉलिंग दिली जात नसावी, पण हरकत नाही. संघामध्ये खेळतो हे फार जमेची बाजू आहे. गावासाठी आपल्याला जेव्हा खेळायला मिळतं ना तेव्हा मात्र फार हितेचं असतं. संघात जागा मिळो, 11 वास 12 वासो किंवा राखीव खेळाडूंमध्ये असो, पण त्या हरकत नाही आहे.
कधी कधी तुम्हाला देखील स्थान मिळतोच. मग केतन म्हात्रेला कोण विसरणार, 12व्या खेळाडूच्या भूमिकेत राहिला तर ISPL मध्ये देखील खेळतोय. असं क्रिकेट आहे मित्रांनो. मेहनत करा, क्रिकेट तुम्हाला भरपूर काही देईल. तुम्ही पाहत राहा क्रिकेट, तुम्ही शिकत राहाल. विराजला पण विसरता कामा नाही ना, म्हातारच्या स्पर्धेत बेस्ट बॉलर देखील मिळाला. विराज आमच्या सागावच्या स्पर्धेला आम्हाला भरपूर आपण सपोर्ट देखील करतो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पॉवर प्ले संपलाय. प्रशांत आलाय पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये. आता इथून पाहायचं कशा प्रकारे प्रेम भोईर बॅटिंग करतोय. फुल टॉस, फटका फसला, उंच गेलाय, चेंडू नुमान लँच मध्ये पडतोय. जुदान मिळतोय मी तर म्हणेल प्रेमला. प्रेम सारख्या जेव्हा बॅटरचं झेल उठतो तर तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण प्रेम असा एक बॅटर आहे ना, कधी काही करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे खेळाडूकडे. प्रशांत पुणे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय डावडीगाव एन कडून. सायकेला प्रेम भोईर सिनियरला आपण पाहू शकता. उडवला यावेळेला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आले आहेत, पायच्या पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. चौकार. 29 धावा दाखल करते आपण पाहू शकता. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ प्रथम बॅटिंग करतोय. सोमनाथ भोईर देखील या संघाचा संघ नायक आहे, पुरस्कर्ता देखील आहे. त्यांच्या नावाच्या मुलीच्या नावाने देखील ईश्वरी लेवनच्या नावाने, ईश्वरीच्या नावाने देखील 40+ संघ नेहमी उतरत असतो मैदानात. आणि आज मित्र त्यांचा एक गमावला योगेश पवार. आता मित्राच्या नावाने हा संघ खेळत असतो. मित्र तसं नातं जपलं जात आहे, दोस्ती यारी जपलीच पाहिजे. प्रशांत पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकला प्रेम उडवला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक मात्र नाही येत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. थोडासा चेंडू पडल्यानंतर डावाट देखील झाला होता. 31 धावा. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करते. भोपरचा एक संघ आपला हा जयहनुमान हा संघ आहे, आणि तो संघ राहुल पाटीलचा संघ आपण बघितलं तर इनेक्शन मध्ये असतो, तो म्हणजे गावदेवी भोपर या नावाने तो संघ खेळत असतो. यंगस्टरांना भरपूर संधी दिली गेली या संघामध्ये. सारांश पाटील. प्रशांत डाऊन डी ग्राउंड, फटका चांगला यावेळेला, एक्स्ट्रा कव्हर. आपण लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक आले, डीप लॉंग ऑफरनं त्याला बीट करून चेंडू सीमारच्या पार. चौकार. प्रेमच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय प्रेम भोईर देखील, आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा झाल्यात आपण 35 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रशांत तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रेम भोईर चांगली बॅटिंग करतोय इथून. हो, चांगला चेंडू होता, याला सन्मान दिलाय. चेंडू चाललाय सीपा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय. प्रेमला माहिती आहे प्रत्येक चेंडू चौका षटकार मिळणार नाही. बुद्धीचं क्रिकेट खेळतायत दोन्ही बॅटर. सिंगल डबलला कन्वर्ट करतायत, त्यांना माहिती आहे धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे. जरी विपक्ष संघ नवीन असेल पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जेवढ्या धावा जमवता येईल तो आत्मविश्वास वाढणार आहे, कारण नंतर त्यांच्या इथून जो संघ जिंकेल त्याचे फाईट बॅक होईल ती देवीच्या पाडा संघाबरोबर. प्रशांत पुढे गोलंदाजी मार्कवर. सायकला प्रेम भोईरला आपण पाहू शकता. ओ, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. काय घडलंय मैदानावर बघा जरा, दुखापत झाली नाही ना, बॉडीचा वेट संतुलित राहिला नाही बघा. सर्व खेळाडू क्या बात आहे, नाही सर्व डगआउट मधनं शाबासकी का. पण स्प्रे पाहिजे का प्रेम? नकोय नकोय, पाण्याची मागणी केली. चला धावा झाले, धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 41. डगआउट मधनं टाळ्या का चौकारासाठी आल्या की चांगला शॉट सिलेक्शन केलं त्यामुळे आल्यात काय माहिती नाहीये, पण टाळ्या तर आल्यात. 41 धावा. SDJ संख्या धावफल करते 41. या षटकात धावा दिल्या तब्बल आपण पाहू शकता बेला. प्रशांतची 2 षटकं संपले आहेत, 16 धावा आलेत.
आता पाहायचं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळाडूंनी जलपान केलंय, पाणी पिलं जातंय मैदानावर. 41 धावा झाल्या आहेत. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ नाणेफेकी गमावले तर एक चांगला स्टार्ट दिलाय. जेव्हापासून प्रेम आलाय ना, प्रेम भोईर आपण तर सिनियर, तेव्हापासून धावपलं घालतात. आता भावेश पाटील पाहिजे कशावर. तिसऱ्या षटकात 18 धावा आल्यात. इथून पाहिजे आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यंगस्टर भरपूर दिसतात बोपारच्या संघामध्ये. क्या बात आहे. 12 खेळाडू जसा उड्या मारतो तसा त्याचा गॉगल बघा ना हलतोय डोक्यावरनं. अच्छा, आता गोलंदाजी मार्कवर कोण येते. यथार्थ पाटील, म्हणजे आमच्या सुपुत्राचं नाव देखील यथार्थच आहे. आता हा यथार्थ काय करतो पाहायचा इथून. यंगस्टर यथार्थ 14 वर्षाचा आहे, म्हणजे मला वाटतं 9वी किंवा 9वीलाच असणार. यथार्थ पाटील गोलंदाजी मार्कवर लेफ्ट अमर आहे. ओ पहिला चेंडू स्विच हिट केलाय. चेंडू चालला यावेळेला आपण तर हो चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय पाहायचं यावेळेला, काय इशारा येतो पंचांचा. चौकार धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 45. यथार्थची ॲक्शन चांगली आहे. अनुभव जसा जसा येईल तसा तसा तो चांगला गोलंदाज देखील होईल. अनुभवी खेळाडू आता 2 त्याच्या समोर. भावेशने स्विच हिटचा फटका मारला. पॉईंट सीमारेषा पार चेंडू गेलाय. पंचेचाळीस धावा. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ प्रथम बॅटिंग करतोय. उंबारली गाव आपण तर डावडी गाव, सोनारपडा गाव, हा या बरेच जवळ जवळ गाव आहेत. आणि या मैदानामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. यथार्थ गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकतो. चौकार आल्यानंतर हा चेंडू चांगला होता त्याचा. थोडंसं शॉर्ट ऑफलाईन देत होतं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 46 धावा. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद झालेत, पण त्यानंतर या 2 बॅटरनी चांगली भागीदारी केली. यथार्थ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. अपील होतोय. बॅटर बाद. पायचीत दिले वाटतं प्रेमला. पायचीतचं अपील दिले बघा ना. पायचीतचं अपील उचलून धरलं आणि यथार्थला यश मिळालंय. इशारा तर केलाय, म्हणजे डावखुरा बॅटर मला वाटतं प्रेम भोईर ज्युनियर येईल आता कदाचित बॅटिंगला. प्रेम भोईर ज्युनियर, प्रेम भोईर फ्युचर आहे मी तर म्हणे उंबारली गावचं. आणि आपल्या सर्वांच्या आशा पल्लवीत त्या खेळाडूकडे. लेदर क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतोय. सिलेक्शन देखील भरपूर वेळा होतं त्याचं A डिव्हिजन B डिव्हिजनमध्ये. काय गोलंदाजी केली होती. आत्ताच स्पर्धा झाली आपण तर सकाराम शेठ विद्यालयाच्या मैदानावर शहरी विभागातून खेळताना. आणि अंडर 90च्या माध्यमातून प्लेअर ऑफ द इयर देखील त्याला मिळाला आहे. आणि जेव्हा हे खेळाडू लेदर क्रिकेट खेळतील तेव्हा आपल्या गावाचं नाव होणार, ग्रामीणचं नाव होणार. आणि तेव्हा तो खेळाडू कोणत्या गावचं नाही, हे आपल्या ग्रामीणचा खेळाडू हे फार महत्त्वाचं. आपल्या समाजाचा खेळाडू पुढे जाणार हे फार महत्त्वाचं आहे. आज केतन मात्र वाकलंचा जरी असला तरी पण आपल्यासाठी आयपीएल तो खेळतोय, म्हणजे आपण सांगू शकतो आमचा ग्रामीणचा खेळाडू आहे, आमचा गाववाला खेळाडू आहे. कल्याण डोंबिवलीचं हे तर विसरता कामा नाही आहे, पण आपण सांगू शकतो ना हक्काने आमचा गाववाला खेळतोय. आज प्रेम जरी लेदर क्रिकेट खेळायला गेला तरी आपण सांगू शकतो आमचा गाववाला खेळाडू खेळतोय लेदर क्रिकेट. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू तर पूल करायचा तर यावेळेला गॅप मधनं चेंडू चालला यावेळेला. फाईन लेग सीमा रेषा पार चौकार. 50 धावा धावफलकाती लागल्या. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघाच्या 3 बॅटर बाद 50 धावा धावफलकाती आल्या. प्रेम बघा इन करून आलाय, कारण त्याला माहिती आहे प्रोफेशनल जेव्हा आपण खेळतो तेव्हा ते इन करणं फार गरजेचं असतं. नाही जेव्हा जेव्हा ज्युनियर खेळाडू असतात, सिनियर खेळाडू त्याने शिकलं पाहिजे की बाहेर तुम्ही गेल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. तिथं शिस्तीचं पालनच करावं लागतं तुम्हाला. यथार्थ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारत ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेट मिळाला यथार्थला. बिग विकेट
प्रेम भोईरला परतावं लागतंय. बॅटर बाद चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. यथार पाटील चांगली गोलंदाजी करतोय. फ्युचर आहे मी तर म्हणेल भोपरगावचं. बघा ना चौकार गेला पण लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल केला. मिड स्टमर चेंडू टाकला आणि बघितलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायला लागला. बॅटर बाद झालाय. साहिल आलाय. साहिल सेवेकरला प्रपोज होता. बिग विकेट. प्रेम बघा नाराज मुद्रानी परततोय कारण त्याला माहिती आहे फटका चांगला नव्हता खेळला. रवी भोईर यांचे सुपुत्र स्वराज देखील आपण पाहू शकता. मला वाटतं कदाचित स्वराज आला असेल सामना बघायला. स्वराज मला वाटतं 40+ त्याचा भरपूर सपोर्ट असतो. स्वराजला माहिती आहे 40+ माध्यमातून नेहमी जेवणाची देखील व्यवस्था केली जाते. त्यामुळे मला वाटतं 40+ त्याचा जास्ती सपोर्ट असतो. काय हरकत नाही गावाच्या टीमला सपोर्ट करतो. साहिल आलाय. साहिल सेवेकर पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 5 चेंडू फेकल्यात यथारने. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात. 9 धावा देऊन यथार. शॉर्टप्लेनचा चेंडू होता या वेळेला मिस स्पीड झाली. शॉर्टलेग रिजन मधनं चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तर बघा उंबारली गावचे किंवा भोपार गावचे तर कोणी मान्यवर असेल या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 54 धावा. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता जनुमान भोपर संघाच्या माध्यमातून. 54 झालेत. भावेश पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. दर्शन पाटील आलेत. भरपूर यंगस्टर दिसतात या संघामध्ये. यंगस्टरांचा भरणा असल्या. सारांश आलाय वाटतं. सारांश पाटील संघ नायक आलाय. चोपन्न धावा धावफल कधी लागलेत. सारांश पाटील आले. संघ नायक आलाय गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साइडला इम्प्रूव्ह आणि स्ट्रोक बघायला मिळालाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. 58 धावा. सारांश पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कंड मारा करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पाचीचं स्ट्रॉंग अपील होतंय. एक धाव इथे कंप्लीट केले तर लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या दाखवतात 59 धावा. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. साहिलला आपण पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ बाकी. साहिलला इथे आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. सारांश फुल टॉस पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू गेला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला.
नो चेंडू, एकूण 5 धावा मिळणार आहेत आणि येणारा चेंडू फिट. हाईट फॅक्टर चेक करायचे. चेक केलं जातं एक आपण तर चेंडू नो आहे की फेअर डिलिव्हरी. खेळ थांबलाय थोडासा. जो संघ जिंकेल तो तेवीचा पडा संघाबरोबर लगेच फाईट बॅक करणार आहे. यथार्थने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. काय गोलंदाजी केली. मी तर म्हणेन फ्युचर आहे भोपाळचं. संदीप भाने होता ना इथं. काय बघ ना संदीप जरा. तू नाही तर मग कसा देईल. नो बॉल. बारावा खेळाडू बघा ना कन्फ्यूज झाला. काय हरकत नाहीये. उंबारलीचे खेळाडू नाही भांडण करणार. 40+ पण नाही, रेग्युलर खेळाडू पण नाही. वेफर खा. 12 खेळाडू. फ्रीटचा चेंडू आता पाहिजे. साईल काय करतो इथे. चौकार षटकारांची आतिषबाजी करतो का पाहिजे. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉनर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय लॉंगॉनचा. त्याच्याकडून झाले चुकीचं रूपांतर. इकडे 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 66 धावा. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. सारंग देखील चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार वगळता. स्वीप केला यावेळेला. पाठवलंय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. 70 धावा लागल्या दाखल करते. सत्तर धावा धावफल कधी लागल्यात. योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघ मोठ्या धावा उभारल्यात. सारांश. ओ पुन्हा एकदा स्वीपचा फटका बघायला मिळालाय. टिप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. मिस फील्ड. बॅकिंग चांगली आहे. खूप चांगली बॅकिंग आहे. धावसंख्या धावफल कधी 72. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. मगाशी देखील 72 झाले होते. चेस झाले होते पण आता एक चेंडू बाकी आहे. योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघाची गोलंदाजी खूप चांगली. ज्युनियर प्रेम मला वाटतं कदाचित 2 षटकं टाकेल तो. ओ पुन्हा एकदा स्वीपचा फटका बघायला मिळाला. मिडकेला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. त्या धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 74.
75 धावांचं लक्ष असणार यावेळेला. 15च्या सरसरी धावा करायच्या आहेत. जर्मन भोपाळ संघ एक यंगस्टरांचा संघ आहे, पण 75 धावा त्यांच्या समोर बी तर म्हणजे मोठं टार्गेट. पण मोठ्या टार्गेटला घाबरताना कोणत्या प्रकारचा डगमगताना आपण तर चांगली सुरुवात करावी लागणार आहे. बॅटर येतील सलामीला, त्यांना चांगली पार्टनरशिप द्यावी लागणार आहे. दुपारचं सत्र डीजे मास्टरचं संगीत सर्वांना विचार पडला असेल. अप्रतिम संगीत डीजे मास्टर पोहोचवतो आपल्यापर्यंत. डीजे मास्टरला रिक्वेस्ट आहे की यापुढे ओल्ड सॉंग्स पोहोचले पाहिजेत. चला डीजे मास्टर फरमाईश आहे. चला बोलवत माझ्याकडे करायचा दावा 75. थँक्यू सो मच बालू पाटील सर. आणि खरा मॅचला सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती आला प्रेम भोईर ज्युनियर. प्रेम वेगाचा बादशाह, वेगावरती नेहमी स्वार होऊन येतोय. समोर फलंदाज प्रणव आणि त्यासोबत सारांश. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय
शॉटला फिल्डर एक डिप मध्ये आणि रन आउट झालाय फलंदाज बाद. शून्यावरती सारांश चाललाय मैदानाचा बाहेर. तेजस एक सिंगर आहेत तेजसकडनं आम्ही नक्कीच एक अपेक्षा करू की एक सुमधुर संगीत त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला भेटेल. तो बॅटचा फ्लो वेगानेच फिरला होता. पुन्हा एकदा प्रशांत साई डॉट बॉल कमबॅक लगेचच पुढच्या बॉलवरती प्रेमचं चेंडू जर या षटकातील 4 धावा धावफलकावरती 5. 4 बॉल 5 15च्या सरासरीने धावफलक पूर्ण करायचं आहे. 15ची सरासरी गाठायची आहे. 75 धावा करायचा आहेत. झाल्यात फक्त 4 बॉलमध्ये 5. म्हणजे या 2 बॉलवरती 2 मोठे फटके मारावे लागतील. हो पुन्हा एकदा वेगाचं उत्तरच नाहीये. समोर इन डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. रोहिदासचे टवले साहेबांचं आगमन झालं. दादांना मी इन्व्हाइट करतो यायचं व्यासपीठावरती. आपलं सर हार्दिक स्वागत. धावडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये डॉट बॉल 5 बॉल 5 जावा धावफलकावरती चौकार जरी आला असला तिसऱ्या बॉलवर तरी चौथा आणि 5वा बॉल डॉट येतोय. कमबॅक ज्युनियर प्रेमचं वॉड बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ यॉर्कर आणि सरळ सोमनाथ भोईरचा हातामध्ये त्यांच्या मागे संगणक उभा आहे. त्याच्या हातामध्ये बॉल येतोय. डॉट 3 बॉल सळक चाले. डॉट षटक संपन्न पहिलं. धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 5. आता गरज बॉल बाकी असेल 24 आणि 70 धाव्यांची अजूनही गरज. पुन्हा प्रेम आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता सिनियर प्रेम आलाय बॉल हवेमध्ये. मिड विकेटचा फिल्डर धावतोय. जजमेंट आणि टिपलाय जाईल तिथे. आशुतोषने धक्का बसलोय इथे. अजून एक दुसरा सलामीचा प्रथमही चाललाय मैदानाच्या बाहेर.
साहिल पाटील येतोय नवीन फलंदाज नंबर 4 14 क्रमांकावरती साहिल येतोय. धावा फलकावरती स्कोरबोर्ड थांबले 5 वरतीच. हो चांगला बॉल हलका त्याने फक्त बॉलला सन्मान द्यायचं होतं साहिलला जमलं नाही. डॉट बॉल येतोय 2 बॉलवरती 1 विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती दुसरा बॉल डॉट. सिनियर प्रेम भोईर पुन्हा बॉलिंग टाकतो धावडीगाव एंड कडनं फुल लेन्थ फुल टॉस आणि बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला आशुतोष उभा. आशुतोषच्या हातामध्ये पुन्हा झेल चाललाय. सरळ दुसरा झेल त्याने टिपला आणि दुसरी विकेट मिळतीये सिनियर प्रेम भोईरला. साहिल पाटील चालला आता डग आउटला. जय पाटील येतो नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. मिडल ऑर्डरला सुरुवात लवकरच झाली. हो चांगला बॉल तिखट बाउन्सर डॉट बॉल येतोय. चौथाही डॉट येतोय. मिडनवर बघायला भेटेल का असा प्रश्न तर पडला असेल डगआउट मध्ये. 12th नाही तोच विचार करतोय. पुन्हा आपटला पुन्हा कुठला स्पॉटवर उचली घेतली पुन्हा बॉल डॉट येतोय. जय आय थिंक पंचांकडे बघतोय सांगतोय दोन्ही बॉल बाउन्सर होते पण पंचाने कोणताही नकार दिला कोणताही इशारा दिला नाहीये. 5 बॉल डॉट 2 विकेट आणि आता शेवटचा बॉल मिडनवर बघायला भेटेल का. बॉल हवेमध्ये धावतोय जय नोमॅन्स लँड मध्ये पडतोय आणि शेवटच्या बॉलवरती विराज येतोय. विराजकडे मिस्टेक झाली आहे. सेकंड अटेम्प्टला बॉल त्याने उचलून पकेल तोपर्यंत 2 धावा वाचलाय. मिडन ओव्हर झाली नाहीये. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. 2 आपला क्रमांक बघतोय 7 स्कोरबोर्डवर त्यांना गरज आहे 6 बॉलमध्ये 68 धाव्यांची. विराज बॉल टॅकवरती येतो. इथे मध्ये टॅप केल्या बॉलला सिंगल आणि सिंगलला चान्स घेतला डबल मध्ये रनआउट आणि स्ट्रायकेटला पैकी पंचांचा स्पष्ट नकार. दोन धावा 2 स्कोरबोर्ड पुढे जाईल 9-66 अजून हव्यात. बॉल बाकी आहेत 17. प्रशांत आणि जय मैदानावरती खेळतात. प्रशांतने एक चौकार मारला त्यानंतर तो 3 बॉल डॉट खेळला. नंतर धुळे त्याच्या बॅटमधनं वरती 6 वरती खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. हो बॅटचा फ्लो वेगाने खालून चाललाय बॉल. विराजचा बॉल डॉट येतो. विराजकडे नुकतीच मिस्टेक बिल्डिंग मध्ये झाली होती पण बॉलिंग चांगली करतोय इम्प्रेस करतोय. नुकतंच त्याला बेस्ट बॉलर माथाडीच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं होतं बेस्ट बॉलरचं. लॉंग रन ब्रेक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आणि सध्या बॉलिंग चांगली होती. 2 बॉलमध्ये फक्त 2च धावा. समोर प्रशांत बॉल हवेमध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः विराज धावतो आहे दूर त्याच्यापासून. बॉल टप्पा पडला गरम गळत फिरला आणि तो मात्र शॉर्ट पॉईंटला पण बघितलं भावेश उभा आहे त्याच्या हातामध्ये आणि तोपर्यंत ही सिंगलही बघायला भेटली. सिंगलने स्कोरबोर्ड आपण बघतोय 10 वर 3. मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती बॉल झाली 3. 2.3 म्हणजे 15 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 15 बॉलमध्ये अजून 65 धावा हव्यात. 15 बॉल झालेत. 15 बॉलमध्ये फक्त 10 धावा.
हो वेगवान आहे वाईड ऑर्करचा प्रयत्न जयला बीट केलंय, थांबवलंय जणू काय सर्व गोलंदाजाने इथे बांधून जकडून अकडून ठेवलंय. प्रशांतने आल्याला चौकार मारला होता असं वाटलं होतं प्रशांत मारेल की काय, पण त्यासमोर बघितलं तर ज्युनियर प्रेम होता जो नेहमीच वेगावरती स्वार असतो आणि त्याच वेगाने त्याने लगेच 3 बॉल डॉट टाकले होते. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. नो मॅच स्लॅममध्ये पुन्हा पोटो टप्पा पडला, बॉल फिरलाय सुपर कव्हर मध्ये फिल्डर रनआउट आणि आता फलंदाज बाद. दुर्गेश नवीन फलंदाज. बॅटचा फ्लो वेगानेच फिरला होता, पुन्हा डॉट बॉल येतोय. दुर्गेशकडे बिल्डिंग मध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स होत्या, त्या त्याला सुधारावं लागतं त्या बॅटिंग मध्ये. शेटा काही झाला संपूर्ण धावा दापलकावरती आहे, देखून बघतोय आपण 11 आणि आता गरज आहे 12 बॉल बाकी असेल आणि 64 धावांची गरज आहे, म्हणजे प्रति षटकामागे 32 धावा. यस आला नवीन गोलंदाज, बॉल हवेमध्ये लॉंग ऑन धावतोय आणि त्यापासून खूप दूर बॉल लॉंग ऑफचा, त्याला बॅकअप होतो तोपर्यंत 2 धावा. फेकी थोडीशी खराब दुरावली आणि ती रॅकेट एंडला आली. दोन्ही स्कोरबोर्ड 13 वरती, बॉल बाकी आहेत 11 धावा हव्यात 62. चौथ्या ओव्हरला सुरुवात, चौथा फ्रेश गोलंदाज यश. 11 बॉल 62 धावा. पुन्हा फुल लेंथ बॉल हवामध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर आशुतोष आणि त्याने तिसरा झेल टिपलाय, सहज झेल टिपलाय. धक्का बसतो मैदानावरती. अजून एक आपण बघतोय टीम जय हनुमान भोपरला. धावसंख्या दाबलकावर थांबलं, स्कोरबोर्ड 13 वरतीच. विकेट मिळाली ती मात्र 5वी. 7वा बॅटमन हर्षद पाटील. फुल टॉस, फुल लेंथचा बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न, मागे चालला लॉंग लेगला फिल्डर येतोय, फाईन लेग वरनं राजकुमार येतोय चेंडूवरती. चेस लॉंग होती राजकुमारसाठी, धावत धावत तो चेंडूवरती आला, तोपर्यंत 2 धावाही मिळाला. 2ने 15 वरती धावफलक, बॉल झाले 3. 9 बॉल आणि 60 धावा अजून या बाद. फुल टॉस बॉल, फुल लेंथ, पुन्हा बॉल हवेमध्ये, पुन्हा लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. येईल चेंडूवरती तोपर्यंत सिंगल डबलने फारसं काही बिघडणार नाहीये. मोठे फटके मारून आता मात्र सामना जिंकता येणार नाही. 8 बॉल बाकी आहेत, 59 धाव्यात. 8 षटकार जरी आले
तरी जिंकता येणार नाही. आता वाईट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर मात्र हा वाईट बॉल अवांतर ॲड केली जाईल. स्कोरबोर्ड आपण बघतोय एकने पुढे चाललंय. धाव फलकावरती एकूण धावा लागत आहेत 17. 8 बॉल 58 जुनियाबाद. पुन्हा फुल लाईन, पुन्हा लॉंग ऑनला बॉल चाललाय. पुन्हा विराजच बॉलवरती येतोय आणि एकच धाव. धावांचा जो मात्र गॅप आहे तो कमी केला जातो. तो सिंगल डबलने कमी होणार आहे. मोठा फटका मारावा लागेल दुर्गेश आणि हर्षदला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. पुन्हा बॉल पायावरती लागतोय. लेग बायचा इशारा आणि षटकाही झालाय संपन्न. सिंगल मिळेल स्ट्राईक. पुन्हा हर्षदकडे धाव फलक आपण बघतोय स्कोरबोर्ड वरती 19. आणि आता गरज आहे 6 बॉल बाकी असतील शेवटचे आणि 56 धाव्यांची. हो पहिलाच बॉल चांगला आहे. समर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. 5 मध्ये 56 आहेत. वेदांत पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवरती. नौखा गोलंदाज आहे. चान्स दिले, संधी दिली आहे. हो पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन उभा आहे. भावेश सिंगल मिळते. शॉर्ट बॉल होता. संधी घेता आलेली आहे. ती मात्र हर्षदला बॅटची कडा घेतली. बॉल मागे निघून गेला. असं अगदी थेटून उभा आहे सोमनाथ भोईर आणि सांगतोय वेदांतला नक्कीच तो शिकवतोय मागून त्यांच्या मागून सूत्र मात्र हलवतोय त्याचे आणि फटका चांगला आहे दुर्गेशचा. पॅरल स्ट्रोक आहे. आता चौकार आहे. चौकार येतो. 4 धावा मिळतील. उशिराने का होईत ना पण हा चौकार आलाय. हे फटके अगोदर यायला हवे होते. 4 ने स्कोरबोर्ड आपण बघतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. फुल लाईन फटका चांगलाय. बॉल चाललाय. लॉंग ऑन वाईडिशला डिप्लाय जाईल आणि फलंदाज होतोय बाद. मिळाली अखेर विकेट वेदांतला आणि टीम देवीचा पडा. कॅप्टन यायचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा अगदी समोर न बॉल रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल येतो. फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता. शेवटचा बॉल असेल. चला देवीचा पडा संघाने घ्यायचा. फटका इथे चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे पण येतोय अखेर षटकार आणि शेवट मात्र गोड केलाय तो मात्र फलंदाज मयुरेशने षटकार येतोय. थँक्यू टू द मास्टर. थँक्यू. लगेच मॅचचा मॅन द मॅच आणि नाणेफेकी करूयात. चला देवीचा बडा टीम कॅप्टन दोन्ही टीमने सेकंड करायचं आणि आपण अनाउन्समेंट करूयात मॅन ऑफ द मॅच. नऊ बॉल 21 करत असताना बॉलिंग करताना
विकेट घेतल्या होत्या 2. बॅटिंग करताना 9 बॉलमध्ये केले 21.